मी पुन्हा येऊ का? मी येणार, पण हे नगरसेवक झाले की नंतर येणार. तो सुनील भाऊ शिरोळे, इक्बालबाई शेख, राजेंद्र मुजी भैरट सर्वच या ठिकाणी तानाची ताकद. सर्वांनी शब्बीर भाई विनय आयोजित हा सुंदर असा सोहळा आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व सन्माननीय श्री रवींद्रनाथ साळेगावकर, सौभाग्यवती रश्मिताई शैलेश बर्डे आणि सन्माननीय श्री सुनीलदादा पांडे आयोजित हा सुंदर असा सोहळा खेळ रंगा पैठणीचा या ठिकाणी मिळाला पाहिजे. तुम्हाला नको हाय का घरामध्ये? पहिल्या क्रमांकाचं बक्षीस फ्री आहे तुमच्या घरी? नाहीये? अच्छा, गुडघे दुखतात म्हणून नको. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सिने अभिनेते रमेशदादा पनवेकर आणि आपल्या सर्वांचे लाडके या ठिकाणी उपस्थित एक जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे सर्वांच्या. गणपती बाप्पा और माहिती थंडी वाजती का काय? आवाज येतो सगळ्यांचा. गणपती बाप्पा मंगल सोबत इकडे नका करू. तुमचं नाव? अश्विनी पवार. अश्विनी ये ना जगू कसा तुझ्या विना मी राही ग, कशी ही जिंदगी तरारी बांधे ग. ये ना पिये तू ये ना पिये, मी तर प्रेम दिवाना रसिला, ते प्यार जरा सा नशिला. मी तर प्रेम दिवाना रसिला, ते प्यार जरा सा नशिला. अश्विनी बहिणीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. यांचं नाव अश्विनी म्हणून टाळ्या नाही, यांचा उखाणा ऐकायचा आहे. दादा आता इफेक्ट बंद करायचा सिंगिंगचा. प्लेन करा माईक. हा बस. बहिणी तुमचं नाव? अश्विनी. आता उखाणा.
अंगणात होती तुळस, तो तुळशीला घालते पाणी. राहुलांचं नाव सॉरी राहुलच नाव आहे का नक्की? नाही तर बघा चुकून दुसरंच घेता आलं. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. हा अंगणात होती तुळस, तुळशीला घालते पाणी. राहुल राव हेच मला जन्मोजन्मी हवे. कुणाचं काय तर बिचारीचा फाटक्या वाजवा टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी तुमचं नाव? सीमा गवई. यांचं? सीमा सुमेध गवई. हा आणि उखाणा? घ्या आजच घ्यायचं. हा येते कधी झालं लग्न? कधी झालं? 2006 मध्ये. नाही बाई आताच नवीन झालंय म्हणून आठवड्या विचारलं. सोन्याच्या बांगड्या. होय काय? सोन्याच्या बांगड्या केसाहून बारीक सुमेध रावांचं नाव घेते आज काय तारीख. वाजवा टाळ्या वहिनी. सायली तन्मय गिरमे. उखाणा? या बिचारी हसू हसू बेजार. हा चांदीच्या ताटात आंब्याची फोड, तन्मयराव खूपच गोड. अगं भैया भैया वाजवा टाळ्या वहिनीसाठी सुद्धा. वहिनी सृष्टी सोहम दानवले. उखाणा? चांदीच्या जोड्या सौभाग्याची फूल सृष्टी सोहमरावांचं नाव घेते दानवल्यांची सूट. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी सुद्धा. कुंकू जोडव काळ मणी मयाळू ग माझा गणी. कुंकू जोडव काळ मणी मयाळू ग माझा गणी. अग तोच आदर हाय ग जीवाला माझ्या जीवाला. तुम्ही हाय माझ्या गावाला. सगळी माझ्या भावाला तुम्ही हाय माझ्या गावाला. वहिनी तृप्ती अतुल भारती. उखाणा घे. याला हात लावू नका करंट वरती शॉक लागतो. हा माझं उखाणा आहे 1 बॉटल 2 ग्लास. वहिनी घेत बीत काय नाही. व्हेजिटेरियन माणूस आहे मी. गो 1 बॉटल 2 ग्लास. 1 बॉटल 2 ग्लास. पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी. यानी है यानी निभानी पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी. 1 बॉटल 2 ग्लास. अतुल इज फर्स्ट क्लास. अतुल भाऊ घेतात का? नाही म्हणे घेत नाही ते. हा वहिनी आरती आणि येळवंडे. आणि उखाणा? सौभाग्याचा करंडा त्यावर सोनरूपी झाकण. अनिल रावांचं नाव घेते द्यावा आपण आशीर्वाद. यांचं बी कुणाचं काय तर फटक्यात पाय. मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की. मैं तो आरती उतारू रे. जय जय संतोषी माता जय जय माँ. जय जय संतोषी माता जय जय माँ. हा वहिनी हेमंगी साळुंके. यांचं? यांचं 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 विशाल साळुंके. आणि सगळं मिळून हेमंगी विशाल साळुंके. वाजवा टाळ्या. माझे हेमा माझ्या प्रेमा तुझी माझी जोडी जमली ग. अशी शब्दाचं पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग. अशी शब्दाचं पोरगी पटली. हा मंगळसूत्र माझं सौभाग्याची खून. विशालरावांचं नाव घेते साळुंकेची सूट. वाजवा टाळ्या वहिनींसाठी सुद्धा. हा वहिनी संगीता संतोष सुतार. उखाणा? येत नाही. इकडे आहे. लग्न कधी झालं तुमचं? 2011. बरं मी शिकवतो काय प्रॉब्लेम नाही. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. साऊंड मध्ये साऊंड. साऊंड मध्ये साऊंड. साऊंडच्या वरती असतो भोंगा. साऊंडच्या वरती असतो भोंगा. यांचं नाव घेते संतोषरावांचं नाव घेते टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा तुमचं नाव? पद्मा संजय जाधव.
उखाणा चांदीच्या ताटात केळीची फणी. संजय कुमारांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. क्या बात आहे, वाचवा टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी, तुमचं नाव? अनिता सिद्धेश्वर कटीकर. उखाणा महादेवाच्या पिंडीवर बेलवाती वाकून सिद्धेश्वरावांचं नाव घेते, तुमच्या सर्वांचा मान राखून. असा महादेव मोठा सती नद्याची अर्धांगी पार्वती. असा महादेव मोठा सती नद्याची अर्धांगी पार्वती. तिचं यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. तिचं यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. तिचं यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदते. वहिनी, तुमचं नाव? सौरेश्मा सागर पोद्दार. रेशमा, तेरे चेहरे में वो जादू है, बिन डोर खिंचा जाता हो, जाना होता है और मैं तेरी ओर चला आता हो, तेरी ओर चला आता हो, तेरे चेहरे में वो जादू है. हा वहिनी, तुमचं एवढं नाव छान आहे. तुमचे मिस्टर खरं सांगा, तुमच्यासाठी असं गाणं म्हणतात का? म्हणतात ना. वहिनी कधी म्हणतात? कधी म्हणतात वहिनी? इकडे येऊ, इकडे 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 बघा. काय चापाची बघा, तुम्ही हातातच चापा आणलाय. हा, कधी म्हणतात? बोला की बया. कधी पण म्हणतात. काय? कधी म्हणजे असं काही वेळ काळ काय? हा, मूड चांगला असतो. त्यांचा मूड चांगला कधी असतो? असतो कधी कधी. कधी म्हणजे कुठल्या वेळी? सांगू नाही शकत कधी. अगो बया, असल्या म्हणजे यांना माहिती हो, नशीबवाल्या माणसांनाच अशा बायका मिळतात. आज त्यांचं नाव अश्विनी आहे. समजा नवरा बायकोचं भांडण झालं तर काय होतं की ते 1 तास 2 तास 3 तास 4 तास किंवा 2 दिवस 3 दिवस बोलत नाही. याच्या पलीकडे काही नसतं. पण ज्यांची बायको अश्विनी नावाची आहे, ती किचन मध्ये काम करते, आपण सोफ्यावर बसायचं, 2-4 फटके देऊन झाले असेल तरी उगाच म्हणायचं अश्विनी हे ना. ती काय म्हणणार, मी तुम्हाला बोलत नाहीये, मला बोलू नका. ती म्हणणार, मी तरी तुला कुठं बोलतोय, मी फक्त गाणं म्हणतोय. याच्यामध्ये जे भांडण मिटून जाते. त्याच्यामुळे अशा नावाच्या ज्या बायका असतात, ज्यांना भेटतात ते लोक नशीबवान असतात. एकदा जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. हा वहिनी, तुमची मिस्टर नशीबवान आहे. रेशमा कसल्या खुश झाल्या वहिनी. हा, जात आमची मराठा, भगवे आमचे रक्त, सागररावांचं नाव घेते, शिवरायांची भक्त. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. तुमचं नाव? दादा बंद करा इकडे. त्यांना मग नंतर बोला ना तुमचं काय असेल ते. हा, लक्ष इकडे असू द्या प्लीज. सौ रीना शैलेश मरकणे. उखाणा वहिनी तुमचा. महालक्ष्मीच्या वेळात कोल्हापुरी ठुशी शैलेश रावांचं नाव घेते, भव्य लकी ड्रॉच्या दिवशी. वाजवा टाळ्या वहिनी. हा वहिनी, तुम्ही थोडं पाठीमागे थांबा. या वहिनी म्हणजे तुम्ही थांबा ना. या उड्या मारायची गेम आहे, मुद्दाम तुम्हाला पाठीमागे थांबवलंय. हा, सुवर्णा पानसरे, चांदीच्या ताटात. यांचं हा, यांचं. सुवर्णा दिलीप पानसरे. हा, आता घ्या उखाणा. चांदीच्या ताटात बदामी हलवा, दिलीपरावांचं नाव घेते, सासूबाईंना बोलवा. काय भांडण करायचं काय? या. हा, तुमचं नाव? जयश्री नीलकंठ रिसबूड. उखाणा. याला हात लावला. तिला नमन करते, कुलदेवतेला हात जोडते, नीलकंठ भावांचं नाव आपल्या सगळ्यांच्यासाठी घेते. या बाबा, जोरात टाळ्या बहिणींसाठी. वहिनी. सौ अभिनया सुहास खराडे. उखाणा. जन्म दिला मातेने, पालन केले त्याने, सुहासरावांचं नाव घेते, पत्नी या नात्याने. आई माझी मायेचा सागर, तिला पिले जीवन
आदिती दिनेश जाधव. उखाणा. ओ बचत गट बाया थांबा काय कसली मीटिंग झाली तुमची? हा या तुम्ही थांबा पाठीमागे. हा लग्नात लागतात हार आणि तुरे, लग्नात लागतात हार आणि तुरे, दिनेश रावांचे नाव घेते, भाऊजी आग्रहात पुरे. काय वाजवा होईल. हा माधुरी पंकज जगव. डिंग डोंग डिंग डिंग डोंग डिंग डिंग डोंग डिंग डोंग डिंग. उखाणा. शंकराच्या पिंडीवर बेल वाजवाकून पंकज जंगमचं नाव घालते तुमचं मन राखून. माझ्या शंकराला आणि माझ्या महादेवाला आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. आणि माझ्या शंकराला माझ्या महादेवाला आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. नमस्कार. प्रियंका अभिषेक थोरात. ओ प्रिया प्रिया क्यों भुला दिया बेवफाया बेरहम, क्या कहूँ तुझे सनम, तूने दिल तोड़ा है भूल क्या हुई ये बता दो. प्रिया प्रिया क्यों भुला दिया. तुम्ही काय करता? बया बिचारीनं टोन कसा लावला पहिल्यापासून. नमस्कार. पुढे वैडी जागेवर या. इकडे वैडी त्यांचा खाता मोडता इकडे. हा नमस्कार. प्रियंका अभिषेक. नमस्कार. नमस्कार. कसं वाटलं यांचा नमस्कार? असं वाटतं संध्याकाळच्या 7च्या बातम्या सुरू आहेत. आजच्या ठळक बातम्या संध्याकाळचे 7 वाजले. हा उखाण. लिहिलास का बया? हा कधी झालं लग्न? 2022. हा म्हणजे नवीनच आहे यांचं लय जुनं नाही. हा फुलाचा गंध शब्दात सांगू कसा, फुलाचा गंध शब्दात सांगू कसा, अभिषेकरावांसारखे पती मिळाले, आणखी काय मागू आता. जोरदार झाला बिचारीसाठी झालं पाहिजे. हा वहिनी. रजनी देवीदास कांबळे. उखाणा. लाल मणी काढले, काळे मणी जोडले, दीपक रावांसाठी आई वडील सोडले. बरं झालं बाया. आणि आमच्या दीपक भाऊंना बायको कोण देत होतं? काय वाजवा वहिनी. हा वहिनी. शुभांगी प्रसेनजित पाटील. उखाणा. वहिनी तुमचा. नावच नाव, नावात काय विशेष, प्रसेनजित माझे मिस्टर तर मी त्यांची मिसेस. वा वहिनी तुमचं नाव? अमित सोनाली अमित लासुरे. बर मला वाटलं आधी अमित पासून सुरुवात करताय. हा उखाणा. भाजीत भाजी मेथीची, अमित माझ्या प्रीतीचे. ही चुकी आपली. त्यांना सांगितलं ना का आज 100% आरक्षण तुम्हाला आहे म्हणून. आमच्या पुरुषांसाठी तेवढं एकच उखाण आहे. भाजीत भाजी मेथीची आणि ही माझ्या प्रीतीची. आता एक नवीन उखाण आलाय. लग्नात सतरंजी असते बघा ती पट्यापट्याची. लग्नात सतरंजी असती पट्यापट्याची, ही माझ्या एकाच राट्याची. त्यातला एक तर गेला आता. हा वहिनी. उषा दिलीप सारडा. आणि उखाणा. मंगला देवी मंगला माते नमन करते तुला, दिलीप कुमारजीचं नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला. क्या बात है. जोरात करा. तळ्यात म्हणलं की रस्सीच्या पुढे उडी मारायची, मळ्यात म्हणलं की रस्सीच्या पाठीमागे उडी मारायची. दोनच नियम असतील. तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात. चुकलं समोरच्या खळ्यात. हा व्यवस्थित खेळायचं, काही गडबड नाही, आरामाने खेळायचं. चला रेडी. 1 2 3.
तळ्यात मळ्यात तळ्यात दोन्ही पाय एकदाच म्हणलं असं तुकडूक नाही हा चला मळ्यात तळ्यात दोन्ही पाय ज्यांचे 2 पाय पडत नाही त्यांनी बघा एकदा स्टेज मजबूत आहे काही काळजी करू नका चला मळ्यात पटकन उडी मारायची वहिनी चला तळ्यात मळ्यात दोन्ही पाय एकदा सरका इकडे थोडं सरका एकमेकीचा हात पकडू नका व्यवस्थित उडी मारा चला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात अगं भैया थांबा कोण पुढे आल्या या वहिनी पुढे या अजून कोण आलं इथं कोण आलं होतं खरं सांगा हा थांबा वहिनी पुढं आलत्या ना पुढं हा थोड्या आलत्या ना मध्ये होते हा काय नाही यांनी पिवळी साडी घातली आहे कुठं खंडोबाच्या नादाला लागायचं थांबा वहिनी या आणि त्या वहिनी दोघी आऊट झाल्या बरोबर पण वहिनी आता त्यांनी पिवळी साडी घातली आम्ही खंडोबाच्या जास्त नादाला लागत नाही म्हणून पहिला डाव भूताचा म्हणून तुम्हाला माफ हा थांबा आता पाठीमागे थांबा तुम्ही पण त्यांच्यामुळे वाचल्या तुम्ही उद्या तुम्ही पण पिवळी साडी घालून या लक्षात ठेवा तसं काय नाही पहिला डाव कळायला वेळ लागतो म्हणून एक डाव भूताचा असतोच आता इथून पुढे ह्यांना भूताचा दिला म्हणून आम्हाला म्हसोबाचा द्या मर्याईचा द्या अजिबात नाही फक्त चुकीची उडी मारली की तुम्ही आउट होणार हा चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात सांगा असं 1 2 टाटा चला बहिणी कडे आणि खाली जावा बाय बाय बहिणी अश्विनी जाना टाटा बाय बाय चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात काय प्रॉब्लेम नाही ना नाही ते आधीच साऊंड वाल्याचा साऊंड मॅनेज होईल त्याला इकडे व्हायला लागलं परत तुम्ही धडक देताल त्याला काहीतरी कुठं नवीन त्यांच्या मागं करून ठेवताल जावा इकडनं खाली जाऊ काय आरामाने जावा नाही तर साऊंड फोडतील ते आहे का नाही साऊंड वाला दादा हसले मला बरं वाटलं 1 2 3 मळ्या हा इकडे जाऊ तुमचं फोन घेऊन जा वहिनी टाटा वहिनी टाटा वहिनी मला बाय बाय करा हा बाय काय तुम्ही बाय बाय केलं मला बरं वाटतं मी त्या रागून तर गेलं असं वाटतं हा चला रेडी 1 2 3 मळ्यात तळ्यात हे काय चाललंय तुमचं असं नाही दोन्ही पाय एकदाच हा चला 1 2 3 तळ्यात असं चला खाली या सर का थोडी जागा घ्या हा आऊट झाल्या का जावा वहिनी बाया या इकडनं जायचं तुम्हाला जाऊ जमाने जाऊ हे घ्या यांची पिशवी घेऊन जाऊ काय याच्यात हा मोबाईल पुन्हा म्हणतात रिकामी होती म्हणून सांगून तुम्ही हा चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात चला मळ्यात तळ्यात चला मळ्यात रशी सरळ कर रे तिकडे रशी सरळ कर वहिनी काय प्रॉब्लेम तुमचा बाया तुम्ही काय करता हात अडकला कुठं या दोरीत का दोरीत पाय अडकते बघ थांबा वहिनी तिथे थांबा तुम्ही काय करता हाऊसवाईफ तुम्ही हाऊसवाईफ ये चला रेडी व्यवस्थित खेळा वहिनी चला 1 2 3 मळ्या आता बाय मी एकटीच आउट झाली का हा चला 1 2 3 तळ्यात
1 2 3 4 5 तुम्ही पण 6 हा जावा खाली जा हो तुम्ही पण तळ्यात जाऊ हा तुम्ही पाठीमाग होत्या का पुढे होत्या हा मग पुढे थांबा तुम्ही टाटा हो या नाही म्हणत जमेल ना तुम्हाला जमेल का जमेल हा चला मला काय नाही खेळा तुमच्यासाठीच कार्यक्रम आहे चला रेडी तळ्यात हा या पुढं सोबत उडी मारायची मी म्हणून तुम्हाला थांबवलं होतं तुमची मिठी बाय आम्हाला घ्या तुम्ही या दोघींनी कमीत कमी 7-8 जणी मागे जमा केल्या होत्या गप्पा मारायला हा काय ते नाही काय मोबाईल आहे का कुणाचा आहे तुमचा आहे का ठेवा हा आता मागे बर मागे थांबताय मग थांबता का तुम्ही दोघी थांबा पुढच्या गेमसाठी थांबा मी आधीच सांगितलं थांबा म्हणून या चला रेडी चला माया आरामाने काय प्रॉब्लेम नाही तळ्यात एक 2 3 4 5 चला खाली हा तुम्ही पण जावा हो तुम्ही पण सरका वहिनीकडे या अलीकडे या पटकन झाली जागा थोडं रखते या चला वहिनी तुम्ही खाली जायचं हा हो तुम्ही पण मग या वहिनी नका झाडून काढू या तुम्ही काय करता काय नाही हाऊसवाईफ मला वाटलं कॉर्पोरेशन मध्ये का काय चला रेडी 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात मळ्यात तळ्यात 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 टाटा बाय सरका वाईट चला हा 1 2 3 तळ्यात मळ्यात 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 तळ्यात 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 वहिनी तुम्ही काय करता जॉब करते कशाचा क्लिनिकला जॉब करते क्लिनिकला जॉब कसलं क्लिनिक थेरपिस्ट असिस्टंट आहे मी बर व्यवस्थित खेळा तुम्हाला डान्स येतो का सगळंच येतं हो कळालं मला तेवढ्यातच डान्स येतो याला चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात दोन्ही पाय एकदाचा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात तुम्ही आहे ना ज्या अशा पाय टाकतात ना आता त्यांना मी आउट करणार हे मला दोन्ही पाय असे पाहिजे नाही तर तुम्ही आउट नाही होणार तुमचं कसं होतं माहिती का हे बघा रशी अशी ठेवतात मी तळ्यात म्हणलं मागचा पाय उचलायचा मी मळ्यात म्हणलं पुढचा पाय उचलायचा रातभर बोंबल तुझ्या बापाला आउट होत नाही आहे का नाही चला 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात टाटा तुम्ही आता जर सिंगल पायाने उडी मारली तुम्हाला आउट देणार ना चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात काय प्रॉब्लेम नाही ना केस बिस मोकळे चुडीत पुन्हा देवीचे गाणे सुरू होणार आहे तिकडे या सुरू व्हायच्या डांगडांग टाकडांग होम मिनिस्टर वाल्या लई चुकला असं काय प्रॉब्लेम नाही नाही कोणाला येतं का ते देवा शांत व्हा आपलाच कार्यक्रम आहे काय चुकलं सांगा येतं का कोणाला विचारता असा प्रश्न नाही माणूस बिराग आहे तसं विचारणार कोणी तुम्हाला नाही देत आता चला रेडी तुम्ही काय करता हाऊस वाईफ आहे हा तुम्ही माझं वडापावचं शॉप आहे भारती वडेवाले इथं पाठीमागं
चांगले बॅग तुम्ही डिस्काउंट द्या ना, तुमचा वडापाव तिकडे लई चालतो. मला फ्रीज. वायदंडे साहेब बघा, आमचे गुरुवर्य वायदंडे सतीशजी वायदंडे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुझ्या मुलाधाराने माझ्या नशिबात एक दोन तीन तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. जावा खाली या. वहिनी तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. तुम्ही? हाऊसवाईफ. चला व्यवस्थित हा. चला एक दोन तीन तळ्यात. चला एक दोन तीन मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. झालं. थोडे इकडे सरकार. हा चला एक दोन. हा काय झालं बहिणी? हा काय म्हणल्या? मला बोला की बाया काय झालं? प्लीज काय मला मिळणार आहे तुमचं तुम्ही तुमचे खेळा मी माझं खेळ. चला चला एक दोन तीन तळ्यात तळ्यात एक दोन टाळ्या. आपल्याला मिळाले आहेत पहिल्या गेम मधून या 3 फायनली जोरदार खेळा तिकडे झाल्या पाहिजे. या ठिकाणी सन्माननीय श्रीनाथजी भीमाले साहेब यांचं आगमन झालंय. सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मान्यवरांसाठी. सन्माननीय श्रीनाथजी भीमाले साहेब एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. चला खरोखर एकदा तुम्हाला जर कार्यक्रम आवडत असेल ना तर सन्माननीय श्रीनाथजी भीमाले साहेब यांच्यासाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. कारण ते रवींद्रजी त्यांना वरती घेऊन येतात तेव्हा त्यांना महिलांचा कार्यक्रम चालू आहे. मला वरती नको. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्व महिलांच्या. हे साला कोण बनेगा करोडपती. वहिनी तुम्ही हसलात तर आउट होणार आहे. हमको सिखा दिया है. हे साला कौन बनेगा करोड़पति. एक. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. इकडनं है. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति. क्या बात है. तुम्ही खाली जावा. वहिनी सेम बोला. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. दोन. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. 3 सेमी फायनल मध्ये सन्मानाने. चला वहिनी. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. सेमी फायनल यांना पण सेमी फायनल मध्ये. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. काय झालं बाया एक मध्ये खाली जावा. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. सेमी फायनल मध्ये. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. इकडनं है. हा वहिनी मी पकडतो माईक. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. सेमी फायनल मध्ये. चला वहिनी. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. या वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. सेमी फायनल मध्ये जा वहिनी. हा चला. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. हा वहिनी इकडनं जाऊ. वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. वर पण. हा हे साला कौन
करोड़पति है? सेमीफायनलला घ्या रे यांना. हा ए साला कौन बनेगा करोड़पति? ए साला कौन बनेगा करोड़पति? ए साला कौन बनेगा करोड़पति? क्या मालूम इकडनं खाली जाऊन. हा हा बोला. हे साला कौन बनेगा करोड़पति? हे साला कौन बनेगा करोड़पति? हे साला कौन बनेगा करोड़पति? घ्या रे यांना सेमीफायनलमध्ये घ्या. हा हे साला कौन बनेगा करोड़पति? हे साला कौन बनेगा करोड़पति? हे साला कौन बनेगा करोड़पति? साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? हा ए कौन बनेगा करोड़पति? हा साली है साला नहीं इधर सब साली है. ती आहे ना. मला केस आले, मला दोन चार शाद्या, काही फरक नाही पडत मला. हा अच्छा हमको सिखा दिया है. अच्छा ए कौन बनेगा करोड़पति? ए कौन बनेगा करोड़पति? ए कौन बनेगा करोड़पति? 3 वेळाच म्हणायचं. चालत आहे ना तुमचं? तुमचं झालं का? बिचारीने खालचा डायलॉग वरचा अर्धेचा शब्द खाऊन टाकले, गिळूनच टाकले, काय काढलेच नाहीत बाहेर. जाऊ इकडनं खाली. हा या हा हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? या, इकडनं जाऊ. वहिनी. मी पकडतो तशाने माहिती देत नाही कोणाला. हा ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? सेमीफायनलला असं वजनात आवाज घेतला पाहिजे. हा चला वहिनी. रुको जरा सबर करो. हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? तुझ्या बाबा म्हणा तुझ्या डायलॉग मध्ये माझा जीव जायचा. जाऊ इकडनं. चला हा रुको जरा हे साला कौन बनेगा करोड़पति है? 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 तुझ्या हानी सिंग केला वहिनी. सेमीफायनलमध्ये गेला. वहिनी कुणाला हात करताय? कुठे आहेत नंदबाई तुमच्या? हात करावं. हा किती जणी आहेत बाबा? लई नंद आहेत तुम्हाला. या इकडे. मग काय म्हणता वहिनी? कसं चाललंय? कार्यक्रम आवडतोय का? काय सांगाल ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांना? खूप छान, मस्त कार्यक्रम. तुम्हाला तर काहीच भेटलं नाही बाई अजून. भेटेल ना. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. आनंदी आहात ना? एन्जॉय करताय ना? हा आता आवाज मारायचा. इकडे आहे. अरे ओ सांबा. अरे ओ सांबा. सांबा थोडा लांब बसला वहिनी. अरे ओ सांबा. कितने आदमी थे? कितने आदमी थे? मालूम नहीं सरदार हमारा महिलाओं का शो है. आता तुम्ही ड्रेस घातलाय ना. अबे ओ कालिया. अबे ओ कालिया. अब तेरा क्या होगा? अब तेरा क्या होगा? तुम्ही एकट्याच राहिल्यात. बोला डायलॉग. हे साला काय नाही म्हणलं तर एकट्या राहिल्यात. बिचारीला वेगळे वाटून थोडं बोलतं करावं म्हणून 2-4 इकडे तिकडचे शब्द, बाकी काय नाही. या हा हे साला
कोण बनेगा करोडपती. हा दुसरा या इकडे बिचारीसाठी जोरात टाळ्या वाजवा. आता हा डायलॉग तुम्हाला एकदाच बोलायचा. एकदा बोललात की तुम्ही सेमी फायनल मध्ये जाणार आहे. डायलॉग परत चेंज करून देणार नाही, एकदाच देणार. हा चालेल ना? पिक्चर बघता? थोडं पाठीमागे या. पिक्चर बघता? मराठी चित्रपट दे धक्का चित्रपट आहे. दे धक्का चित्रपटामध्ये मकरंद नानासपुरे यांचा मेवना सिद्धार्थ जाधव असतो आणि त्याच्याकडनं चोरी होत असते नकळत. त्याला आजार असतो मल्टीपर्सनल डिसऑर्डर आणि त्याला पोलीस पकडून घेऊन जातात. मग मकरंद नाना त्याची जमानत करून घेऊन येतात. येताना रस्त्यामध्ये उन्हाळा असतो. येता येता त्यांना तहान लागते. तहान लागल्यानंतर वाईन शॉपवरती ते पाणी घ्यायला जातात. पाणी घ्यायला गेल्यानंतर त्यांना पाण्याची बॉटल दिली जाते, परंतु ती पाण्याची बॉटल गार नसते. म्हणून सिद्धार्थ जाधव डायलॉग बोलतात. तो डायलॉग मी तुम्हाला बोलून दाखवेल, तो तुम्हाला बोलायचा आहे. इथपर्यंत कळालं? पाण्याची बॉटल दिल्यानंतर सिद्धार्थ जाधव म्हणतात, उन्हामुळे झालेली शरीराची काहील लक्षात घेता हे जल पुरेसं शीत नाही हुजूर. या इकडे. हा वा, मला आता सगळंच बोंबाललं तुमचं. हे साला कोण बनेगा करोडपती. हे साला कौन बनेगा करोड़पति होय. हे साला कौन बनेगा करोड़पति होय. हे साला कौन बनेगा करोड़पति होय. चांगला बोलला की बाया, हेच चांगला होता. आमचा वेळ घालवला आणि तुमचा बी घालवला. चला सेमी फायनलला बहिणीला घ्यायचंय. हा नाही थांबा तुम्ही, तुमच्यासाठी गेम वेगळी आहे. बसा. सिनियर सिटीजन आणि आजीबाईंसाठी आपण गेम वेगळी घेणार आहोत. त्याच्यामध्ये त्या खेळतील. दादा खाली आपले दादा सुनील दादा, आपले दादा रवींद्र दादा, आपले दादा सुनील दादा, आपले दादा रवींद्र दादा. आज या ठिकाणी आपल्या पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथजी भीमाले साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी श्री शिवाजीनगर गावठाण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने स्वागत करतो. त्यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शहराचे सरचिटणीस अपूर्व दादा खाडे हे या ठिकाणी करतील. खाली विमान साहेबांचे नाव आहे साऱ्या भागात. गंगा विकासाची येणार घराघरात. तसेच अपूर्व दादा खाडे यांचा सत्कार राजेशजी नायडू यांनी करावा अशी विनंती करतो. पटकन या. आपल्या प्रभागाचा विकास करणारे यानंतर मी पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आदरणीय श्रीनाथजी भीमाले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला शोधे. होम मिनिस्टरचा कार्यक्रम चालू आहे आणि मला वाटतं की कोणाचा सत्कार झाल्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये व्यक्ती येतो. रमेश आमचे जुना मित्र आहे. होम मिनिस्टरचा कार्यक्रम पुणे शहरामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे करायचं ते काम करत असतो. आता रवींद्र साळेगावकर माझे मित्र, सरचिटणीस, भारतीय जनता पार्टीचे खूप जुने कार्यकर्ते आहेत आणि मला वाटतं की कार्यकर्ता कसा असावा तर रवींद्र साळेगावकर सारखा असावा.
कितीतरी वर्ष 2000 मला वाटतं 8 पासून बघतोय मी, 8 असून 25 सातत्याने डाऊन टू अर्थ पब्लिक मध्ये जाऊन काम करणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. आणि 9 ठिकाणी हे त्यांनी कार्यक्रम घेतले. तसेच आमचे मित्र सुनील पांडे तसंच ते सुद्धा गेले 15-20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतात. आणि आमचे मित्र शैलेंद्र बडदे यांचे मिसेस ह्या सुद्धा त्यांच्या वतीने या पूर्ण प्रभागामध्ये होम मिनिस्टरचे 9 कार्यक्रम, मी सुद्धा नगरसेवक आहे, 9 कार्यक्रम कधीच घेतलेले, एकच कार्यक्रम केलाय. सर्व ठिकाणी जाऊन मला वाटतं की महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. भारतीय जनता पार्टीचा अजेंडा असेल, कार्यकर्ते असतील, याद्वारे लोकांपर्यंत पोहोचणं हे काम आहे. पुन्हा एकदा तिघांचंही मनापासून अभिनंदन करतो. रमेश, तुमचंही अभिनंदन करतो की कार्यक्रमामध्ये खरंच आनंद उत्साह चेहऱ्यावर बघायला मिळतोय. पुन्हा एकदा ह्या सर्व टीमचं भारतीय जनता पार्टी गावठाण आणि आमचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे, शहराचे आमचे मंत्री केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या सर्वांच्या वतीने तुम्हा तिघांना भारतीय आणि अपूर्व खाडे आमचे मित्र तरुण युवा मोर्चाचे कार्यकर्ते यांचे सुद्धा मी स्वागत करतो. भारतीय जनता पार्टीच्या टीमचे मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. आपल्या प्रभागाचा विकास करणारे, गोरगरिबासाठी लढणारे, प्रभागाचा विकास करणारे, गोरगरिबासाठी लढणारे रवींद्र दादांचे, सुनील दादांचे, अपूर्व दादांचे नाव आहे साऱ्या भागात. अपूर्व दादांचे नाव आहे साऱ्या भागात. कसं करतात? या इथे सन्माननीय रवींद्रजी साळगावकर यांना विनंती स्टेजवरती यायचे. त्याचप्रमाणे सुनीलजी पांडे साहेब, बलदेताई, आपल्या तिघांना विनंती आपण स्टेजवरती यायचे. या शैलेंद्र भाऊ या, आपण या. सुनीलजी पांडे साहेब पुढे, पांडे साहेब या या. नाही नाही, तुम्हाला जर कार्यक्रम आवडत असेल तर हे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत, यांनी केलेला डान्स आवडला असेल तर आयोजकांसाठी एकदा हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. बहिणी, आनंद झाला? किती आनंद झाला? खूप झालं. तरी शब्दात सांगण्यासारखा एवढा लक्षात ठेवा. क्षण अंदाजा खेळ पैठणी. सूरज होगा जब तक नीले गगन में. आमकी आज लय दिवसानंतर आला, भेटून झाला कार्यक्रम झाला की जा. हा, येत आहे का अजून कोणी? मन में लड्डू फुटा पुन्हा घेणार नाही. चला हा, या वहिनी इकडे असं या, सरका 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 या वहिनी. चला 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 चला, बस बस. आता तिकडे गाणं वाजेल, तुम्हाला काही जबरदस्ती नाही, तुम्ही या आणि त्याच गाण्यावर नाचा. तिकडे गाणं लागलं की जागेवर डान्स करायचा. मला वाटलं की या गाण्यावरती या वहिनी चांगले डान्स करतात, मी तुम्हाला बोलवणार, इथे येऊन डान्स करायचा. हा, कळलं? जर समजा मी तुम्हाला निवडले, आता तिकडे गाणं सुरू झालं, तिकडे गाणं लागलं किसी डिस्को में जाए जाए, त्याच्यावर सगळ्यांनी करायचा. मला वाटलं की सगळ्यात चांगला डान्स या वहिनी करतात, मी यांना निवडलं की तुम्ही सगळ्यांनी थांबायचं, पुन्हा फक्त टाळ्या वाजवायच्या, पुन्हा दुसऱ्या पाण्यावरती तुम्हाला डान्स करायला मिळेल. ना गणेश, चला लाव. कामावर जायला उशीर झाला, कामावर जायला उशीर झाला, बघतोय रिक्षावाला कवाची बघतोय रिक्षा. पुढ्याकडे कुणी बघू नका, पुढे बघा सरळ. हा, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, डोकं डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं आणि डोकं. बिस्किट म्हणलंच नाही मी. हा चला, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर बिस्किट. हा चला, ज्यांच्याकडे पुढा नाहीये त्यांनी खाली जायचं. हिसकावून घेतला तरी खाली जायचं तुम्ही. ज्यांच्याकडे पुढा नाही त्यांनी खाली जायचं. चला, तुम्ही फक्त थांबा. चला 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 चला, आरामाने खाली जावा, आरामाने खाली जायचं. ज्यांच्याकडे पुढा नाही त्यांनी खाली जायचं. आमच्या हातात काही गेम नाहीये, गेम तुमच्या हातात आहे. ज्यांच्याकडे पुढा नाही त्यांनी खाली जायचं. चला, हा चला, 4 टोपी ठेवा.
हा मध्ये तुमच्याकडे पुढे आहेत सगळ्यांकडे उजव्या हातात पुढे ठेवा सगळ्यांनी उजव्या हातात आपल्या आपल्या उजव्या हातात पुढे ठेवायचं ठेवा चला ठेवा पुढं उजव्या हातामध्ये दाखवा हा तुमच्याकडे फक्त पुढं नाहीये ना हा टाका चला पुढे मध्ये टाका मध्ये टाका फेकामध्ये कुठे पण फेका हा चला आता हे बघा या टोपली ठेवलेत ना या टोपल्याला पाय नाही लागला पाहिजे याच्या बाहेरून फिरायचं म्युझिक बंद झालं की तुम्हाला पुढे उचलायचं आहे हा चला आता तुम्ही पण खेळायचं म्युझिक कुणाकडे नाहीये कुणाकडे नाहीये तुम्ही टाटा तुमच्याकडे टाटा चला खाली हा एका लाईन मध्ये जाणार तुम्ही चला एका लाईन मध्ये थांबा एक तुमच्याकडे पुन्हा नाहीये म्युझिक तुम्हाला ज्युसर इथं थांबा यांचं नाव कुणीतरी यांचं फक्त नाव लिहून घ्यायला थांबायचं गणेश यांचं नाव लिहून घ्या किंवा थांबू द्या त्यांना कळणार नाही ज्युसर एक जण सोनं नाव लिहून घे एक नाव लिहून घे त्यांचं चला रेडी टाका पुढे मध्ये परत कुठं पण टाका तुम्हाला उचलता येतील असे टाका काही प्रॉब्लेम नाही चला म्युझिक काय नशीब आहे बिचारीचं वहिनी हा या वहिनीला आहे इस्त्री साडी इस्त्री करण्यासाठी तुम्हाला इस्त्री जोरात टाळा यांच्यासाठी हा त्यांचं नाव लिहून घ्या इस्त्रीसाठी घ्या चला पलीकडे सर काय हा टाका पुढे मध्ये टाका चला म्युझिक चला फ्राय पॅन कोण उरलं हा फ्राय पॅन साठी त्यांचं नाव चला म्युझिक टाका पुढे नाही भेटला काय यांना कुकर वहिनी बिर्याणी करून खायची हा म्युझिक
मिक्सर तुम्हाला मिक्सर चला टाका पुढे म्हणजे चला चला एक कमी कर चला चला क्या बात है क्या बात है क्या बात है कुठे गेले आता आउट कोण झालं वहिनी इकडे या. बया बरोबर बक्षीस गेले बघा वहिनी सुद्धा फूड प्रोसेसर सारख्याच आहेत आणि वहिनीला बक्षीस बी गेले आता बिंदास वहिनी मळायचं आणि प्यायचं ज्यूस काहीच टेन्शन नाही घ्यायचं काय वाटतं वहिनी तुम्ही इथपर्यंत आलात आणि आता फूड प्रोसेसर तुम्हाला मिळालं छान वाटलं मला बक्षीस मिळालं आयोजकांनी कार्यक्रम ठेवला त्यांना काय सांगतात आयोजकांचं मनापासून धन्यवाद त्यांनी छान कार्यक्रम ठेवला सगळ्या महिलांना म्हणजे भाग घेता आला तिकडे बघून बोला तुमचं मनापासून खरंच स्वागत करते की तुम्ही महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद धन्यवाद तुमचं अभिनंदन तुम्ही फूड प्रोसेसर घेऊन जाऊ बघा चला 4 जणी या आता या 4 जणी आहेत 4 बक्षिसाच्या मानकरी जे वरती आपल्याला बक्षीस दिसत आहेत पहिला आहे फ्रीज दुसरा आहे वॉशिंग मशीन तिसरा आहे LED TV आणि चौथा आहे म्हणजे थंडीचे दिवस आहेत तुम्ही आज स्वयंपाक बनवला रात्री सकाळी नवऱ्याला गपचूप गरम करून खाऊ घालायचा काही कळणार नाही त्याला आत्ता बनवलाय का रात्री बनवलाय त्याच्यासाठी मायक्रोवेव्ह मला एक सांगा बरं तुम्ही तुमच्या नवऱ्यावर तुमचं प्रेम आहे का हो आहे ना वहिनी तुमचं हो तुमचं आहे का सगळ्यांचं नवऱ्यावरती प्रेम किती प्रेम करता बरं तुम्ही तुमच्या नवऱ्यावरती किती प्रेम करता टाळ्या वाजवा बरं ज्यांचं प्रेम आहे त्यांनी बया किती जणींचं प्रेम आहे रे पण मी म्हणतो जेवढी माझी बायको माझ्यावर प्रेम करते तेवढी तुमच्या शिवाजीनगर गावठाणामध्ये कुणीच नसेल महाराष्ट्रामध्ये नसेल रवींद्रजी महाराष्ट्र सोडा जगात सगळ्यात जास्त जर कुणाची बायको प्रेम करत असेल पांडे साहेब तर ती माझी आहे त्याचं कारण काय म्हणल्या बया बिचारीमध्ये लग्न झालंय का वहिनी त्याचं कारण असं आहे हे बघा आज कार्यक्रम इथून कार्यक्रम संपून पुण्यात कार्यक्रम असेल तर मला 12, 1, 2 वाजतात घरी जायला पण मी आउट ऑफ पुणे सुद्धा कार्यक्रमाला जातो म्हणजे आजचाच कार्यक्रम झाला तर मी उद्या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगरला आहे तर तिकडनं वापस येण्यासाठी कधी कधी मला पहाटेचे 4 वाजतात कधी कधी दुसऱ्या दिवशी सकाळचे 6 वाजतात पण जोपर्यंत मी घरी येत नाही तोपर्यंत माझी बायको जेवत नाही त्याचं कारण असं आहे की माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक घरी गेलो की मी स्वयंपाक करतो स्वयंपाक करून झाला की आम्ही दोघं बसून जेवतो आणि मग जेवण झालं की मी भांडी घासून झोपतो त्याच्यामुळे जगात सगळ्यात जास्त बायको माझ्यावर प्रेम करते जर तुम्हाला वाटत असेल बरेच पुरुष मंडळी आहेत तुमच्याही बायकोला तुमच्यावर एवढं प्रेम करावं तुम्ही आजपासून कामाला लागा बघा बायका हसल्या ज्यांना हसल्या त्यांना पटलं तुमची बायको पण तुमच्यावर तेवढंच प्रेम करेल चला रेडी 1, 2 म्युझिक
धरलं या हाताला धरलं या म्हणी लगीन ठरलं या एक नंबर ओळा 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 एक पाहिजे ओळा ओळा ए बघता तो तुझ्यावरती खर्च मार्केट तुझ्यावर केलंय गे माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशिबान थट्टा आज मांडली सगळ्या महिलांच्या जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. चला थांबून घ्या या चला सोनू सगळ्यांना थांबव तुमचा नंबर 10 आहे ना या चला या वहिनी 10 नंबरचं बक्षीस ज्युसर आहे ते द्या 10 नंबरचं ज्यांना बक्षीस माहिती आहे त्यांना हा या इथं वहिनी इथं मध्ये या उमेश गोरे या हा हो थांबत ना काही अडचण नाही या 6 जणी आपण अहो गाणं आपण नंतर लावू बोललेला आवाज जात नाही गाणं लावल्यानंतर साऊंड दादा कार्यकर्ते उत्साही असतात माझ्याकडे बघा आपण लावू काही प्रॉब्लेम नाही गाणं घेऊ आपण काळजी नका करू पण बोललेला आवाज गेला पाहिजे हा आता लावा गाणं द्या घ्या फोटो घ्या चला चला पुढच्या वेळी ज्यांचं इस्त्री आहे इस्त्री कुणाला आहे वहिनी या चला इस्त्रीवाल्या राजेशजी नायडू स्टेजवरती यायचं या इस्त्री द्या. सन्माननीय सुदाम भाऊ शिरोळे यांना विनंती आपण स्टेजवरती यायचंय नंदकिशोर शिरोळे आपल्याला विनंती आपण स्टेजवरती यायचंय सचिनजी शेळके आपल्याला विनंती स्टेजवरती यायचं ज्यांचं नाम उल्लेख केला त्यांनी पटकन स्टेजवरती या चला 7 नंबरच्या वहिनी कोण आहेत फ्राय पॅन वाले फ्राय पॅन चला या लावा गाणं दादा तुम्ही थोडे इकडे सारखा म्हणजे मी त्यांना दिसलो की ते हातावर बरोबर कंट्रोल करतात हा तानाजी शिरोळे साहेब आपल्याला विनंती आपण स्टेजवरती यायचंय सन्माननीय राजेंद्रजी भैरट साहेब आपल्याला विनंती स्टेजवरती यायचंय चला या वहिनी लावा गाणं आता इक्बाल भाई शेख यांना विनंती आपण स्टेजवर यायचंय राहुलजी शिरोळे साहेब आपल्याला विनंती स्टेजवरती यायचंय सुनील भाऊ शिरोळे आपल्याला विनंती स्टेजवरती यायचंय
आणि तुमच्यासाठी महत्वाची सूचना आहे, लक्की ड्रॉ मध्ये 5 पैठण्या आहेत, पण इथं आलेली एकही महिला लाडकी बहीण रिकाम्या हाताने घरी जाणार नाही. प्रत्येक महिलेला एक आकर्षक भेटवस्तू आयोजकांकडनं आहे. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता ज्या वहिनी आहेत 4थ्या क्रमांकावरती, 3ऱ्या क्रमांकावरती, 2ऱ्या क्रमांकावरती आणि 1ल्या क्रमांकावरती चौघींनी पुढे यायचं. या 4 जणी पुढे या एका लाईन मध्ये थांबायचं. हा 4 नंबर कोण आहे? तुम्ही. 3 नंबर कोण आहे? तुम्ही. 2, 1. क्या बात आहे. या 4 जणी 4 बक्षिसाच्या मानकरी आहेत. खरं तर नशीब लागतं, एवढ्या 2000 वहिनींमधून 4 वहिनी तुम्ही निवडल्या गेल्यात आणि तुम्हाला बक्षीस मिळाले. तुम्हाला कसं वाटतंय? आयोजकांबद्दल काय सांगाल? माझं काही चुकलंय का? माझ्याबद्दल काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं? बिंदास बोला. आम्हाला महिलांना थोडासा संसारातून राडगाडातून थोडासा आनंद मिळाला, त्यांचे मी खूप आभार मानते. रोजचं टेन्शनमध्ये कुठंतरी विरंगुळा मिळाला आम्हा भगिनींना, त्यांच्याबद्दल मी त्यांचे फार आभार मानते. तुमचे पण छान कार्यक्रम केला, आयोजन केलाय, तुमचे पण आभार मानते. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. या वहिनींना 4 नंबरचं बक्षीस आहे मायक्रोन. जोरात टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. वहिनी, तुम्ही तर डान्स मधून आल्या, 2-3दा पुढे घेताना धडपडल्या, पडल्या. मला वाटलं आता तोंड फुटतं काय की बिचारीचं, पण वाचली, इथपर्यंत आलात आणि तुम्हाला मिळाले आहे घरी जाऊन बघण्यासाठी माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका टीव्ही. जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. काय वाटतंय? काय सांगाल आयोजकांबद्दल? त्यांनी जेवढा छान कार्यक्रम ठेवला आणि तुम्ही टीव्ही जिंकलात, काय तुमचा आनंद सध्या? माईक पकडा आणि बोला. आयो 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 आयो. बहुत बहुत धन्यवाद. बोला बेचारी हिंदी है. कहाँ से हो आप? कहाँ से? यूपी से. काय? अरे पहले बोलने का था ना, फिर उधर अच्छा गाना लगाता थे हम. जिला टॉप ला गेलू. काय बोलायचं बाबा? क्या बोलोगे आप? उन्होंने इतना अच्छा प्रोग्राम रखा है, आप यहाँ पे आए हो, पार्टिसिपेट किया है, खेले हो और आपको गिफ्ट मिला है. क्या बताओगे आप? बिचारला एखाद्या गाणी लावून नाचते, पण मला बोलाय काय लावू नको. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. वहिनी, सर्वप्रथम मान्यवरांचे आभार, माझ्या माता बहिणींचे पण आभार, सहभाग झाल्या खेळाबद्दल त्याबद्दल पण आभार. होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजन ठेवल्याबद्दल त्यांचे मनपूर्ण आभार. आणि आम्हासारख्या महिलांना तुम्ही सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि मी जिंकल्याबद्दल माझे मनपूर्वक आभार. स्वतःचे आभार मानणारी बिचारी पहिल्यांदा बघितली मी. टाळ्या वाजवा. वहिनी, तुम्ही ठरल्या आहात आजच्या भाग्यवान गृहलक्ष्मी, आपल्या छत्रपती शिवाजीनगर गावठाणाच्या होम मिनिस्टर. तुमच्या काय आहेत प्रतिक्रिया आयोजकांबद्दल? काय वाटतंय? कशा आहात? कार्यक्रम तर खूप छान झाला. पहिल्यांदा तर मी स्टेजवर यायला नाही म्हणत होते, पण आल्यासारखं खूप छान झालेलं आहे आणि कार्यक्रम पण खूप छान झाला. आणि सगळ्याच म्हणजे वहिनीपासून आजीपर्यंतच्या सर्व महिलांनी खूप एन्जॉय केला. इथं स्टेजवर डान्स वगैरे खूप छान केला. म्हणजे बायकांना दिवसभर काम वगैरे करत असतात, पण एकदम त्यांचं माइंड फ्रेश झालं या कार्यक्रमामुळे. आणि तुम्ही कार्यक्रम खूप छान घेतला बरं का. थँक्यू सो मच. आयोजकांबद्दल काय सांगाल? त्यांनी एवढा कार्यक्रम, मला त्यांनी बोलवलं. हा, त्यांचं पण खूप खूप आभार मानते मी. हा कार्यक्रम महिलांच्यासाठी ठेवला, खूप छान कार्यक्रम ठेवलाय. क्या बात आहे. या चौकींसाठी हा बोल. मी उखाणे घेते. गाडीत गाडी सुझुकी एक्सिस गाडी, गाडीत गाडी सुझुकी एक्सिस गाडी. होम मिनिस्टर रमेश दादा, होम मिनिस्टर सगळ्यात लय भारी लय भारी लय भारी. धन्यवाद वहिनी. जोरात टाळ्या वाजवा. सन्माननीय रवींद्र भाऊ यांना विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी कार्यक्रम कसा वाटला हेही बोलायचंय. एवढा वेळ महिला इथे थांबलेल्या आहेत, महिलांचे सुद्धा, कारण एकही खुर्ची रिकामी नाही, एकही महिला उठलेली नाही. त्याच्यामुळे सगळ्यांचे आभार सुद्धा मानायचे आणि कार्यक्रम कसा वाटला ते सुद्धा आपण बोलायचे. सन्माननीय रवी भाऊ,
तुम्हाला कार्यक्रम आवडला महिलांना? मी पुन्हा येऊ? नाही, असं नाही. जर आवाज जोरात आला तरच. मी पुन्हा येऊ का? मी येणार, पण हे नगरसेवक झाले की नंतर येणार, तोपर्यंत नाही येणार. जर तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल तर आयोजकांसाठी एकदा हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. आदरणीय रवी भाऊ. व्यासपीठावर उपस्थित आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी, सर्वांची नावं मला या ठिकाणी येतात, पण जास्त वेळ घेणार नाही. आणि माझ्याबरोबरचे संयोजक रश्मीताई बैर्डे, सुनीलजी पांडे, शैलेशजी बडदे उपस्थित सगळेच आमचे सुनील भाऊ, इक्बाल भाऊ, त्याचप्रमाणे शिवळे साहेब, सगळे उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ता, बंधू भगिनींनो. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या सर्व बहिणी या ठिकाणी आल्या आणि आमच्यावरती या ठिकाणी प्रेम दाखवलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. खरं तर मी नेहमी आजचा हा कार्यक्रम जर पाहिला असेल तर आमचा 9वा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. 9 कार्यक्रम मगाशी श्रीनाथजींनी सांगितलं, 9वा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. हा कार्यक्रम घेण्यामागचा हेतू खरं तर आपल्या सर्वच महिला ज्यावेळी घरामध्ये काम करत असतात त्यावेळी माझं नेहमी म्हणणं आहे, माझी मिसेस या ठिकाणी बसलेली आहे, जास्त त्रास देत नाही ती, पण सर्वच महिला मला असं वाटतं नेहमी ज्यावेळी घरामध्ये काम करत असतात तर आपली लहान मुलं असतील, आपले पती असतील किंवा आपला सगळा परिवार असतील, सासू सासरे असतील, याची काळजी त्या नेहमी करत असतात. आणि मला असं वाटतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या सर्व माझ्या महिला भगिनी सर्व परिवाराची खरं तर काळजी घेत असतात. आणि ही परिवाराची काळजी घेत असताना मला माहिती आहे सर्व महिलांना खूप कष्ट त्या ठिकाणी करावं लागतात. पण अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून काहीतरी थोडा विरंगुळा होतो. आणि मला असं वाटतं की ज्यावेळी आपण या कार्यक्रमात येतो त्यावेळी आपण सर्व परिवाराची सुख असतील, दुःख असतील विसरतो आणि या कार्यक्रमात आपण सहभागी होत असतो आणि या कार्यक्रमाचा एक भाग असतो. त्यामुळं खरं परळीकर साहेबांनी सुद्धा आपल्याला हा कार्यक्रम करत असताना या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं. आणि मला असं वाटतं वेगवेगळे डान्स असतील किंवा वेगवेगळे खेळाच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमात आपल्या सर्वांना सहभागी करून घेतलं. त्याबद्दल परळीकर साहेबांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. कारण खूप चांगला असा कार्यक्रम साहेब आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. सर्व महिला सुद्धा खूप या ठिकाणी खेळलेल्या आहेत. आम्ही बघत होतो, म्हणजे सुरुवातीपासून आम्ही बसलोय. खूप चांगला रिस्पॉन्स या गावठाणातील सर्व माझ्या महिला भगिनींनी या ठिकाणी दिलाय. आपण सुद्धा खूप चांगला कार्यक्रम केला, त्याबद्दल आपले धन्यवाद. फक्त एक 2-3 प्रोजेक्ट मुद्दा म्हणून आम्ही जे चालू केले, सुनीलजी पांडे असतील, शैलेशजी बडदे असतील, आम्ही सर्व गेले अनेक दिवस आपली सगळ्यांची सेवा करतो. गावठाणातील खूप नागरिक असतील, शिरोळे काका पण आहेत, नेहमी आमच्या ऑफिसला येत असतात आणि वेगवेगळे प्रोजेक्ट आम्ही ते चालू केलेले आहेत. म्हणजे मी ते मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, कारण एवढा सगळे महिला परत आपल्याला भेटणं अवघड असतं, कारण आपण परत आपल्या कामात जात असतो. आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टीतर्फे माझं ऑफिस असेल, सुनीलजीचं ऑफिस असेल, शैलेशजींचं ऑफिस असेल, यांच्या माध्यमातून आपण सर्व नागरिकांसाठी मोफत शासकीय दाखले देण्याची आपण त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. हे दाखले आपल्याला माहिती आहे आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आपले दाखले असतात. शाळेमध्ये जायचं, कॉलेजला जायचं तर आपल्याला डोमेसाईल सर्टिफिकेट लागतं, आपल्याला ज्येष्ठ नागरिकाचं कार्ड लागतं, आयुष्यमान कार्ड लागतं. असे वेगवेगळे दाखले आपण त्या ठिकाणी देत असतो. उत्पन्नाचा दाखला असतो. हे सर्व दाखले आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या ऑफिसच्या माध्यमातून मोफत देत असतो. त्यामुळे इथं बसलेल्या महिलेला, खास करून महिलांना, मला माझ्या भगिनींना या ठिकाणी सांगायचे, कारण तुम्हाला परिवाराची काळजी असते. त्यामुळे अशा वेळी ज्या वेळी आपल्याला तो दाखला लागेल तर आपण आपले नागरिक नातेवाईक असतील, आपल्या भागातील जे काही नागरिक असतील, आपल्या सगळे परिचय असतील, त्यांना सांगितलं पाहिजे आणि त्या ठिकाणी येऊन तो दाखला आपण काढत असतो. त्या दाखल्याची त्या ठिकाणी आपण सर्वांनी फायदा करून घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे सगळीकडं सर्वांच्या ज्या सोसायटी आहेत त्या सोसायटी असतील किंवा आपली घरं असतील यांची टाकी स्वच्छता अभियान आपण गेले अनेक दिवस करतोय. 4 महिन्याच्या वरती दाखले माझ्या ऑफिसला चालू आहेत, आमच्या सर्वांच्या ऑफिसला चालू आहेत. त्याचप्रमाणे आम्ही टाकी स्वच्छता अभियान पण गेले 3 महिन्यापासून सुरू केलेलं आहे. आपल्या सुद्धा घरातील टाकी असतील, सोसायटीच्या टाकी असतील, जर त्या आमच्या ऑफिसच्या माध्यमातून आपण सांगितलं
तर आम्ही त्या नक्की त्या ठिकाणी धुवून देऊ आणि त्या सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहेत. त्यामुळे आपण फक्त आम्हाला संपर्क करा. टाकी सुद्धा स्वच्छता अभियान आम्ही चालू केलेलं आहे. आपल्याला होमी बाबा चौक या ठिकाणी माहिती असेल. होमी बाबा चौकाच्या पुढच्याच साईडला बरोबर राईट साईडला आपण एक सर्वांसाठी समुत्कर्ष दुकान म्हणून चालू केलेलं आहे. या दुकानाच्या माध्यमातून आपण आपले जे नागरिक आहेत यांना गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी असे 12 प्रकारचे प्रोडक्ट आहेत. आणि या 12 प्रकारच्या प्रोडक्ट नंतर चितळ्यांचे सुद्धा प्रोडक्ट आपल्या दुकानामध्ये जर आपण आलं तर आपण फक्त ते 80% आपल्याकडनं त्याची किंमत घेतो. म्हणजे 100 रुपयाला जर का चितळेचं प्रोडक्ट आपल्याला चितळ्यांच्या दुकानात सुद्धा भेटत असेल ते प्रोडक्ट आपण आपल्या माध्यमातून 80 रुपयाला तुम्हाला त्या ठिकाणी देत असतो. असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. सरका थोडं सगळ्यांनी 4-4 पावलं पाठीमागे सरका 4-4 पावलं पाठीमागं. 4ही बक्षीस लाईनने ठेवून द्यायचं. पहिला, दुसरा, तिसरा, इकडे चौथा ठेवा इकडे चौथा. थांबा. हा, फ्रीज तिकडेच ठेवायचा आहे. फ्रीज पाहिला आहे तिकडेच ठेवायचं आहे. आता LED TV आला. LED TV सरका वेगळे थोडे इकडे सरका. हा चला या वॉशिंग मशीन घेऊन या. या थोडं अलीकडे या वहिनी. त्या वहिनीला अलीकडे घ्या. वहिनी या इकडे. सरका इकडे. सरका. हा आता आहे का जे ते पेपर उडवल्यानंतर ना एक तर पेपर उडवायचं नाही, नाहीतर मग हे फायर उडवायचं नाही. दोन्ही एकत्र नाही करायचं. चला बाकीच्या सारखा काही नाही झालं तिथे. बाकीच्या बाजूला सारखा फोटो घ्यायचा एक. दादा गाणं लावा. साऊंड दादा, रवी दादांचं गाणं लावा आपलं. हा जरा गाणं लावा आता. ठीक आहे चला. आता फ्रीज तुम्ही या सगळे आयोजक फ्रीज कडे. आता सन्माननीय सुनील भाऊ शिरोडे आपल्या शुभ हस्ते फ्रीज आहे. चला हा घ्या वॉशिंग मशीन तुमच्याकडे वहिनी. तुमचे कपडे धुवायचे कमी झाले बाबा काम. चला सुनील भाऊ थांबा. फ्रीज बाजूला घ्या. हा फ्रीज ओढी ना पेली. चला आपण चिट्ट्या खाली टाकू म्हणजे मिक्स करता येतील. ठीक आहे नाही. चला सरका. नाही असू द्या ना. तुम्हाला गेम मधून बक्षीस मिळाले का? नाही मिळाले. या क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. हो वहिनी इकडे आता वा. पैठणीसाठी वहिनीला आपण बक्षीस देणार आहोत. हा नाही दूर बाळा. चिट्ट्या मिक्स करून काढ. मिक्स कर. हा काढ आणि बाबांकडे दे बाबांकडे. हा समृद्धी कलाने आहेत का? नाहीतर मग चिठ्ठी बाद करण्यात येईल. समृद्धी कलाने असतील तर हात वर करा तिथूनच आणि लवकर या. वहिनी तुम्ही कोण आहेत उभा राहिलेल्या? तुम्ही कोण आहेत? फोन लावू नका. चला आहेत का? समृद्धी कलाने 1, समृद्धी कलाने 2. चिठ्ठी बाद करू का? चिठ्ठी खालून बाद म्हणायचं. चिठ्ठी बाद काढ बाळा. काढ दुसरी काढ. तू थांबणार आहे. शांताराम तिकडे थांब. तू तुझा नंबर नंतर बाबांकडे दे. बाबांकडे तू उघडू नको. हा रंजना सोनावणे आहेत का? रंजना सोनावणे क्या बात आहे. त्या 2 चिट्ट्या इकडे माझ्याकडे. हा बाद झालेले बाजूला